मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण स्पायसी गार्लिक स्वीट कॉर्न बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। रेसिपी अगदी 10 मिनिटात होते। बाहेर मस्त पाऊस सुरू आहे आणि अशा पावसामध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते। तर काहीतरी चटपटीत काय बनवायचं असं वाटत होतं, तर मला ना स्वीट कॉर्न दिसले। तर आता या स्वीट कॉर्नपासून मस्त आपण गार्लिक स्वीट कॉर्न बनवू। तर अगदी 10 मिनिटात हे गार्लिक स्वीट कॉर्न तयार होतात आणि खायला खूप मस्त वाटते। तर बघा, हे स्वीट कॉर्न मी इथे घेतलेले आहे। तर हे स्वीट कॉर्न आपण छान कट करून घेऊ। खूप जास्त मेहनत लागत नाही ही रेसिपी बनवायला। अगदी कमी मेहनतीमध्ये खूप छान टेस्टी चटपटीत असे हे कॉर्न तयार होतात। तर बघा, इथे मी सर्व स्वीट कॉर्न छान कट करून घेतलेले आहेत। आता ही स्वीट कॉर्न आपण बॉईल करून घेऊ। तर गॅसवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे। हे पाणी आहे ना छान बॉईल होऊ देऊ। बॉईल झालं की आपण हे कट केलेले स्वीट कॉर्न या पाण्यामध्ये आपण टाकून देऊ। तर पाणी इथे थोडं गरम व्हायचं आहे। तर बघा, इथे मस्त पाणी छान उकळलेलं आहे। आता या पाण्यामध्ये आपण थोडं मीठ घालू। मीठ घातल्याने हे स्वीट कॉर्न छान टेस्टी वाटतात, खायला अशी पानसट वाटत नाही। त्यामुळे पाण्यामध्ये मीठ नक्की घाला। तर 2 मिनिटपर्यंत आपण हे स्वीट कॉर्न छान बॉईल करून घेऊ। थोडे सॉफ्ट होतात होईपर्यंत आपण हे छान बॉईल करून घेऊ। हे छान सॉफ्ट झाले की आपण हे काढून घेऊ पाण्यामधून। तर बघा, मस्त आपले हे स्वीट कॉर्न छान सॉफ्ट झालेले आहेत। मस्त अशी ही कमी वेळात बनणारी चटपटीत अशी स्वीट कॉर्नची रेसिपी आहे। तर आता हे स्वीट कॉर्न मी एका चाळणीमध्ये काढून घेत आहे आणि चाळणीमध्ये टाकून याचं पूर्ण पाणी छान निथळून घेऊ। तर बघा, अशा प्रकारे आपण हे स्वीट कॉर्न छान पाणी निथळण्यासाठी ठेवून देऊ। तर इथे पाणी निथळतं तोपर्यंत आपण गॅसवर एक कढई ठेवू। कढईमध्ये इथे मी बटर घातलेलं आहे। बटर छान इथे विरघळलेलं आहे। बटर घातल्यानेच आपले हे स्वीट कॉर्न खायला खूप छान टेस्टी वाटतात। तर बघा, इथे मी अमूलचं बटर घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण गार्लिक टाकून देऊ। अद्रक आणि गार्लिकचं पेस्ट आहे, हे मी जाडसर असं केलेलं आहे। या बटरमध्ये आपण टाकून देऊ। सोबतच चिली फ्लेक्स घातलेला आहे। तर इथे अर्धा चम्मच ऑरिगॅनो घातलेला आहे। चवीनुसार मीठ घालू। रेड चिली सॉस घालू। मस्त इथे आपले हे काही मसाले घालून खूप छान चटपटीत असे आपले स्वीट कॉर्न होणार आहे। तर इथे मी रेड चिली सॉस घातलेला आहे। सोबतच टोमॅटो सॉस सुद्धा घालू। टोमॅटो सॉस घातल्याने आपली ही रेसिपी आहे ना खूप छान टेस्टी अशी वाटणार आहे। अगदी कमी साहित्यामध्ये खूप छान, खूप जास्त मसाले सुद्धा घातले नाही आणि मस्त असे चटपटीत आपले हे स्वीट कॉर्न तयार होणार आहेत। तर बघा, इथे मी एव्हरेस्टचा चाट मसाला सुद्धा घातलेला आहे। चाट मसाला घालून परत आपण छान हे मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपण हे बॉईल केलेले स्वीट कॉर्न घालू आणि याला छान हे मसाल्याने कोट करून घेऊ। वरून मस्त हिरवागार असा सांबार घालू। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता हे या मसाल्यामध्ये छान परतवून घेऊ। तर इथे आपले मस्त स्पायसी बटर गार्लिक स्वीट कॉर्न तयार झालेले आहेत। बघा, किती मस्त दिसत आहे। दिसायला एवढे छान दिसत आहे ना, तेवढेच खायला सुद्धा खूप छान दिसत आहे। आता लास्ट स्टेजमध्ये इथे मी डार्क सोया सॉस घालून घेत आहे। डार्क सोया सॉस घातल्याने आपली या रेसिपीला ना खूप मस्त टेस्ट येणार आहे। अगदी चौपाटीवरचे सुद्धा स्वीट कॉर्न फेल पडेल इतके छान टेस्टी असे हे वाटतात। नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून बघा। आता हे आपले स्वीट कॉर्न एका प्लेटमध्ये सर्व करू। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ही स्पायसी गार्लिक स्वीट कॉर्न रेसिपी तयार करा आणि तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली कमेंटद्वारे नक्की कळवा। बघा, किती मस्त दिसत आहे। आता आपण हे छान सर्व करू। मस्त या पावसाचा आनंद घेऊ आणि मस्त हे गरमागरम स्वीट कॉर्नचा एन्जॉय करू। मस्त टोमॅटो सॉस आणि हे गरमागरम स्वीट कॉर्न तयार झालेले आहेत। पुन्हा भेटू अशाच एका नवीन